नमस्कार, मी सोनालीच किचन या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आज मी शेवाळ्यापासून झटपट अशी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे। रेसिपी संपूर्ण टिप्स सहित सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। गऱ्याच्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत, याच्यातील 2 वाटी शेवाळ्या मी वापरणार आहे। पहिल्यांदा शेवाळ्या भाजून घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी कढाई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 पळी तेल ओतायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 वाटी शेवाळ्या ओतून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये या शेवाळ्या खरपूस रंगाच्या होईपर्यंत मस्त भाजून घ्यायच्या आहेत। या शेवाळ्यापासून खूप मस्त असे आपली शेवाळ्याचा नाश्ता तयार होणार आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होणार आहे। पहा, आपल्या शेवाळ्या मस्त भाजतायत। शेवाळ्या तेलामध्ये भाजल्यामुळे त्या मॅगीची चव खूप छान लागते। पहा, एकसारखं हलवत मी असं शेवाळ्या सगळ्या बाजूंनी सारख्या भाजून घेते। शेवाळ्यांनी कलर बदललेला आहे, म्हणजे आपल्या शेवाळ्या एकदम व्यवस्थित खरपूस रंगाच्या होईपर्यंत भाजलेल्या आहेत। आता ह्या काढून घेते। भाजलेल्या शेवाळ्या यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। चटपटीत नाश्ता तयार करण्यासाठी मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। कढाई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरी घालायची आहे, थोडासा कढीपत्ता। हे व्यवस्थित या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजलेला आहे, आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा तेलामध्ये परतत असताना त्यामध्ये जर आपण मीठ घातलं तर तो कांदा आपला व्यवस्थित तेलामध्ये परतला जातो। कांद्याला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा आणि शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये परतलेले आहेत, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। मिरची तेलामध्ये व्यवस्थित तळलेली आहे, आता त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो ही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। एकदम मस्त मजेदार चटपटीत असा आपला नाश्ता तयार होणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतलेला आहे, आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी चुटकीभर हळदी, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव टीस्पून गरम मसाला घालून घेतलेला आहे। त्यानंतर मॅगी मसाला मी घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। मी अख्खं 1 पॅकेट घातलेला आहे। मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं झालेली आहेत, मसाले व्यवस्थित परतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। मी 2 वाटी पाणी ओतलेलं आहे। एकदा याला उलटण्याच्या साहाय्याने असं हलवून घ्यायचं आहे आणि या पाण्याला 1 उकळी येऊन द्यायची आहे। आता या पाण्याला उकळी आलेली आहे, यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेवाळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती झाकण न ठेवता हे 5 मिनिटं असंच शिजवून घ्यायचं आहे। अधून मधून असं हलवत राहायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत, आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, एकदम सुटसुटीत अशी आपल्या शेवाळ्याची मॅगी तयार झालेली आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। यामधली सगळी वाफ अशी काढून घ्यायची आहे। अतिशय कमी वेळात चटपटीत अशी शेवाळ्याची मॅगी आपली तयार झालेली आहे। गरमागरम आपण सर्व करूया।
आता आपली सर्व करून झालेली आहे. यावरती कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खाल्ली जाते. तुम्ही लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. एकदम झटपट अशी आपली शेवयाची मॅगी तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट मध्ये कळवा. एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. महत्वाचं म्हणजे खात राहा. बाय बाय.